नमस्कार. आज आपण बोलणार आहोत जे पुण्यामध्ये सध्या 19 जानेवारी ते 23 जानेवारीपर्यंत जी सायकलची रेस किंवा सायकलची जी रॅली मोठी निघालेली आहे त्याच्यामध्ये सरकारने बऱ्यापैकी कामं केलेली आपल्याला दिसतात. म्हणजे रस्ते सुधारणं म्हणा किंवा रस्त्याची डागडुजी म्हणा, इतरच्या परिसराची स्वच्छता म्हणा, या सगळ्या गोष्टी करताना सरकारने आपल्याला दिसलेले की बाबा सरकारने कशा पद्धतीने त्या गोष्टीला प्रायोरिटी दिलेली हे आपल्याला दिसलेलं आहे. आणि जर या सायकल योजनेचं किंवा जी सायकल जी मॅरेथॉन रेस जी चालू केलं त्याची 3 मुख्य उद्दिष्ट सरकारने प्रविष्ट म्हणून पुण्याला प्राधान्य दिलेलं आहे. सर्वात प्रथम म्हणजे पुणे हे सायकलिंगचं शहर म्हणून ओळखलं जातं. जुन्या काळामध्ये जे काही पुण्यामध्ये सर्वात जास्त सायकली होत्या त्या आता त्याचं रूपांतर सगळ्यात जास्त टू व्हीलरमध्ये होताना आपल्याला दिसलेले. पण त्याचा आरोग्य विकास, शाश्वत विकास आणि पर्यटन विकास या 3 गोष्टीला प्राधान्य देण्यासाठी जगातली म्हणा आणि भारतातली पहिली जी ग्लोबल सायकल रेस आहे जी बजाज यांनी ऑर्गनाईज केलेली आहे, तर बजाज सायक्लोथॉन असं आपण बोलतो त्याला. त्याचं हे 3 मुख्य उद्दिष्ट म्हणून आपण ते हे केलेलं आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे टोटल जर आपण रेस बघितली तर 4 टप्प्यामध्ये पार पडणारी रेस आहे किंवा जी सायक्लोथॉन आहे ती 4 टप्प्यामध्ये पार पडणार आहे. त्याचं जे टोटल अंतर जर आपण बघितलं तर 437 किलोमीटर हे टोटल अंतर असणार आहे. जे पुणे जिल्ह्यामध्ये जे निसर्ग आहे, पुणे जिल्ह्यामधली जी लोक आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये जे वातावरण आहे, या सगळ्या गोष्टींचं एक मूळ अभ्यास पुणे जिल्ह्यातले किल्ले म्हणा, पुणे जिल्ह्यातल्या बऱ्याच गोष्टी अशा असतील त्याला एक मुख्य या म्हणजे भारतामध्ये त्या ज्या रेसमध्ये पुण्यामध्ये ज्या रेसमध्ये जी होती त्याच्यामध्ये जवळजवळ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात देश 40पेक्षा अधिक देश ह्याच्यामध्ये सामील होताना दिसले. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आशिया असे मोठे मोठे देश ह्याच्यामध्ये सामील होणार आहेत. आणि हे सगळी माहिती देण्याचं कारण असं की हे सगळं तुम्ही बघितलं असं पुण्यामध्ये इंस्टाग्रामवरती याचे खूप सारे रील्स या होताना आपल्याला दिसतात. आणि ती प्रकारे चांगलंच आहे. एक प्रकारे आपल्या पुण्याचं नाव मोठं होतंय, आपल्याला पुण्याला लोक ओळखतात, बाहेरच्या देशाचे जे सायकलिस्ट आलेले आहेत त्यांना आपलं पुणे शहर काय हे सगळं कळतंय. पण या सगळ्या रेसमध्ये दाखवली जाणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या पुण्यामध्ये होताना आपल्याला दिसतात. पुण्याची जर आपण नीट वैशिष्ट्य बघितली रेसची, मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो. ह्याच्यामध्ये बघितलं तर 25पेक्षा जास्त सरकारी विभागांनी त्या सरकारी रेसमध्ये म्हणजे सरकारी विभागांनी त्या सायक्लोथॉनमध्ये लक्ष घातलेलं आहे. त्यामध्ये 100 अधिक म्हणजे 150पेक्षा जास्त क्रीडा सदस्य हे त्या सायकल रेसमध्ये सहभागी आहेत. 2000पेक्षा जास्त स्वयंसेवक तिथं काम करत आहेत. 1200पेक्षा जास्त रचनातज्ञ म्हणजे असं प्लॅन करायचं, असं हे करायचं, तशा त्याला आपण रचनातज्ञ बोलतो, ती सुद्धा तिथे काम करताना आपल्याला दिसतात. परत 3000+ जणांची एक इव्हेंट टीम म्हणजे हे असं मॅनेज करायचं. परत एखादं इव्हेंट म्हणजे तुम्ही लग्न वगैरे इव्हेंट करता इव्हेंट टीम म्हणतो आपण त्याला, ती तिथे कार्यरत आहेत. परत 500पेक्षा जास्त सिक्युरिटी कॅमेरे या ज्या रूटवरती आहेत ते बसवण्यात आलेले आहेत. परत 250+ जास्त ब्रॉडकास्ट प्रोफेशनल हे बसवलेले आहेत. आणि 6 महिन्या आधीपासून या तयारीला पुणे शहराचे जे अधिकारी आहेत किंवा भारताचे जे अधिकारी आहेत सरकारी अधिकारी ते पूर्णपणे तयार लागलेलं होताना आपल्याला दिसतात. हे सगळं सांगण्याचा उद्देश असा आहे की जी काही या लोकांची तयारी चालू आहे, ही काही ज्या लोकांनी काटेकोरपणे प्रत्येक गोष्टीला बारीक गोष्टीला यांनी सुसज्ञ दाखवलेलं आहे. का तर ही बाहेरची लोक पुण्यामध्ये येणार आहेत, बाहेरच्या देशातली लोक येणार आहेत, ती आपल्याला बघणार आहेत. आपलं कसं सुसंस्कृत पुणे आहे, कसा सुसंस्कृत आपला देश आहे, कशी आपली रस्त्यांची सुविधा आहे, या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी करतात. ह्या सगळ्या अतिशय चांगल्या गोष्टी. याच्यामागे एक डार्क सत्य मी तुम्हाला सांगणार आहे. जर आपण नीट विचार केला तर ही जी काही रस्त्यांची डागडुजी म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये यांनी जी काही बदल केलेले आहेत रस्त्यांमध्ये, वाईट पट्टे टाकणं, रस्त्याचं दुरुस्ती करणं, आजूबाजूचं डेकोरेट करणं, सुशोभीकरण करणं, या सगळ्या मोठ्या गोष्टी यांनी केलेल्या आपल्याला दिसतात. याची जवळजवळ 6 महिन्यापासून तयारी आपल्या सरकारने केलेली आपल्याला दिसून येते. पण याच्यामध्ये नीट विचार केला की दररोज बाहेरचीच लोक येतात म्हणून तर सरकारला जाग येते की बाबा म्हणून आपण जनतेची कामं केली पाहिजे, म्हणून रस्ते आपण बनवले पाहिजे, तर म्हणून सुशोभीकरण केलं पाहिजे, एक्सेट्रा कुठलीही कामं असतील ती आपण केली पाहिजेत. तर फक्त बाहेरची लोक येणार आहेत, एखादी मॅरेथॉन होणार आहे, एखादी कुठल्या तरी स्पर्धा होणार आहे. जसं आपण विचार केला तर बघा बीजिंग ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धा ज्यावेळेस भारतामध्ये होतील किंवा ह्याच्या आधी पण झालेच आहे त्यावेळेस भारताचं सुशोभीकरण किंवा त्या क्षेत्राचं सुशोभीकरण करण्याचं काम हे सरकारकडून होताना दिसलेलं आहे. इतक्या वर्षामध्ये तेवढं सुशोभीकरण, तेवढे रस्ते, तेवढे जे आजूबाजूचं जे वातावरण होतं ते खराब झालेलं होतं. त्यावेळेस सरकारला जाग नाही आली. ते करायचे पण कसं होतं की आपण रस्त्यावरती खड्डा पडला तो खड्डाच पूर्ण बुजवणं अशी कामं त्यांनी केली. पण या सायक्लोथॉनच्या विशेष असं आहे की आजूबाजूचं डागडुजी करणं, रस्ते पूर्ण नवीन करणं. हिंजवडीमध्ये तुम्ही त्याच्या आधी पूर्ण प्रवास केला असेल, कधी फिरला असेल तर तुम्हाला कसं माहिती की खड्ड्यांचं साम्राज्य. ठीक आहे, आता मेट्रोचं काम चालू आहे म्हणजे खड्डे वगैरे झाले असतील, पण तेच हे जे त्यांनी आता
या सायक्लोथॉनच्या वेळी जी काही सुधारणा केली तिचं त्यावेळेस त्यांनी केलं असं अधिक नागरिकांना सुविधा त्यावेळेस घेताना आपल्याला दिसले असते. जर आपण नीट विचार केला की मागील पावसाळ्यामध्ये हिंजवडीमध्ये पाणीच पाणी साचलं होतं, तर ते एक इंस्टाग्रामवरती किंवा लोकांनी अशी नाव ठेवली होती की हे हिंजवडी IT पार्क नसून हिंजवडी वॉटर पार्क असं सुद्धा हिंजवडीचं नाव देण्यात आलं होतं. हिंजवडीमधून जो हा रस्ता मावळ मुळशी साईडला जातो त्या रस्त्याचं तुम्ही डागडुजी करण होताना आपल्याला दिसलेलं आहे. आता हे रस्ते बनवणे हे काय मेट्रोच्या कामाने खराब होणार नाहीत का? पण लोकांना दाखवण्यासाठी, इतर देशाचं सुद्धा आपलं नाव चांगलं होण्यासाठी ते केलं ते चांगलंच आहे. पण भारतात जे नागरिक राहतात त्यांचं काय? त्यांचा तर बाजार सुटलेला आपल्याला दिसतोय, कारण त्यांना 12ही महिने त्या खड्ड्यांमधून त्या विचित्र अशा आजूबाजूचं सुशोभीकरण नसतं, फुटपाथ नसतात, त्यातून त्यांना प्रवास करताना आपल्याला दिसून येते. हालाकी ज्यावेळेस तुम्ही एखादा हिंजवडीतून प्रवास करता, रस्ते व्हायच्या आधीच तुम्ही प्रवास कधी केला असेल तर तुम्हाला कळलं की त्या रस्त्यामध्ये खड्डे किती जास्त आहेत, नेमकं कुठल्या रस्त्यातून गाडी घालू, कुठल्या खड्ड्यातून वाचू हे कळतं आपल्याला. मोठे मोठे अपघात होताना आपल्याला दिसले, काही लोकांचा जीव तिथं गमावताना दिसलेला आहे. तर सरकारचं एवढंच प्राधान्य नाही की एखादी बाहेरील व्यक्ती किंवा बाहेरच्या देशाचे क्रिकेटपटू किंवा सायकलिस्ट आपल्या देशात येतात तर त्यांना दाखवण्यासाठी एक खोटा देश किंवा एक खोटी माहिती किंवा एक खोटं सुशोभीकरण करायचं काही कारण नाही. जर तुम्हाला एवढीच देशाची काळजी आहे तर सगळ्या गोष्टी तुम्ही एवढं प्रॉपर मानता तर तुम्ही जी तिथली जनता आहे त्या जनतेला पण सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न पुरेपूर केला पाहिजे. भले ठीक आहे त्यांनी रस्ते सुरुवातीला केले, सगळे केले, ते मेट्रोचे कामं खराब झाले, पण आता सुद्धा जर तुम्ही काम केलं ते मेट्रोचे कामं खराब होणारच आहेत. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि त्यानंतर सुद्धा ते खराब होणारच आपल्याला दिसून येणारच आहे. त्यामुळे कसं सामान्य जनतेला तुम्ही जेवढी प्रायोरिटी द्याल तेवढीच तुम्ही बाहेरच्या देशाला प्रायोरिटी दिली पाहिजे, कारण हेच इंग्रज आहेत जे आपल्यावरती राज्य करून गेले होते. मी असं नाही म्हणत की त्यांना आपण पूर्णपणे डावललं पाहिजे किंवा काय नाही, पण तुम्ही जर 12ही महिने किंवा वर्षानुवर्ष जर त्यांचं काम करत नाही, त्यांची जी डागडुजी व्यवस्थित करत नाही आहात आणि फक्त एक मॅरेथॉन आली म्हणून त्याची पूर्ण रस्त्याची तुम्ही डागडुजी करताना दिसताय, हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे जी गोष्ट जे 6 महिन्यांनी खराब होणार त्यासाठी तुम्ही आता पूर्ण प्रयत्न करायचा, थोडंफार खोटनाटक दाखवायचं, जगालाच दाखवायचं आम्ही लय भारी आम्ही लय भारी, पण आतून तुमचा पूर्णपणे बाजार उठलेला आहे. म्हणजे बाहेर तुम्हाला जगाला चांगलं दाखवायचं पण आतून तुमची पूर्णपणे खराब आहे. एक असं दाखवतो की आपण एखादी गाडी असली तिचा पूर्णपणे बाहेरून तिचा लुक एकदम भारी असेल आणि तिचं इंजिन पूर्णपणे खराब असेल तर या पूर्णपणे खोटेपणा दाखवण्याचं ते काम कुठे सरकारचं आपल्याला दिसून येते. कारण थोड्यापुरतं चांगलं करून लोकांना फसवणूक करणं, भारताची जनता तर मूर्खच आहे, त्यांना मूर्ख बनायला का 2 मिनिटं सुद्धा लागत नाही. पण त्या जनते पण असं आहे की ती मूर्ख बनली त्यानंतर सायक्लोथॉनच्या मागे पळत राहिली लोक. पण हा छोटासा मुद्दा आहे की फक्त सायक्लोथॉन आली म्हणून होणारा विकास हा कितपत योग्य आहे? 12 महिने आपला विकास पाहिजे, आपण 12 महिने टॅक्स देतो, सगळ्या गोष्टी आपण सरकारला पुरवतो, आपलं लाईट बिल नाही भरलं तर सरकारनं आपलं लाईट बिल कट करून जातं, बऱ्याच गोष्टी सरकारचे ऍक्शन घेतात, पण त्यांच्याकडे कधी खड्डा सुटला तर नागरिक बोलत नाहीत. त्या सगळ्यातून बघायला सगळे लोक उत्साह होते, पण त्याच रस्त्यासाठी कधी कोणी आंदोलन करताना काही बोलताना दिसलं. इंस्टाग्रामवरती ट्रोल करणं, एकमेकांची टिंगल करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला होताना दिसल्या बऱ्यापैकी. पण प्रत्यक्ष जाऊन तिथं कुणीही काही केलेलं नाही. जसं आपण मॅरेथॉन बघायला गेलो तसंच या रस्त्यामध्ये असणाऱ्या खड्ड्यांसाठी, अपुऱ्या सोयी सुविधांसाठी कधी आपण सरकारला प्रश्न विचारताना आपल्याला इथले नागरिक आपल्याला दिसत नाहीत. भले आपल्या पुण्याचं चांगलं वैभव, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पुणे हे लोकांना कळतंय, बाहेरच्या देशात सुद्धा त्याची ख्याती आहे, हे सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. पण इतर राहणारी जी जनता आहे, ही जी जनतेला जो सोयी सुविधा नाही त्यामध्ये बाहेरच्या वैभवाला काय करायचं? कारण मूळ चांगलं असेल तर आपण देशाला चांगलं दाखवू शकतो, मूळ चांगलं असेल तर काय करणार? लोक सुद्धा आनंदाने गेली तर चांगलीच गोष्ट आहे. पण छोट्या गोष्टींकडे सुद्धा सरकारचं लक्ष देणं काम आहे. खड्डे परत इतर जे सुशोभीकरण ते सुद्धा व्यवस्थित करणे सरकारचं एक प्रकारे कामच आहे. त्यामुळे सरकारने थोड्यापुरतं काम न करता, बाहेरच्या लोकांना दाखवण्यासाठी न करता, इतर लोकांसोबत आपल्या जनतेसाठी सुद्धा काम करणं जास्त गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.